जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी येत असलेले सोनबर्डी गावाजवळील जिल्हा परिषद सिंचन विभाग खामगावने सोनबर्डी धरण सन 1912 ते 13 मध्ये तयार करण्यात आले। तेव्हापासून या धरणावर मोठमोठे झाडे झाले आहेत। जळगाव उन्नतीने बातमी प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद सिंचन विभाग खामगाव यांनी भिंतीवरचे झाडे तोडले व भिंतीवर जंगलातून मुरुम आणून 6 ते 8 इंची टाकण्यात आला। तसेच मागच्या वर्षीच्या 22 जुलैच्या अतिवृष्टीमुळे सांडव्याची तुटफूट होऊन त्यामध्ये दरड पडली होती। आता त्याची जिल्हा परिषद सिंचन बांधकाम विभागाने त्याची सिमेंट बांधकामद्वारे दुरुस्ती सुरू आहे। या कामामध्ये ठेकेदार, शाखा अभियंता यांची मिलीभगतमुळे अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम अर्ध पावसाळ्यामध्ये सुरू केले आहे। एवढे तरी बरे झाले की कमी पावसाअभावी धरण भरले नाही। जर पावसाळा जून जुलैमध्ये चांगला झाला असता तर धरणामध्ये साचलेले पाणी वाया गेले असते। तरी या कामाची कसून चौकशी होणे आवश्यक आहे, जेणेकरून होणाऱ्या निकृष्ट कामाला आळा बसेल। तसेच धरणाचे गेट हे बंद पडले आहे, त्यामध्ये दगड, गोटे तसेच माती पडले आहे, त्याची देखील दुरुस्ती होणे आवश्यक आहे। धरणाच्या भिंतीचे सिमेंट बांधकाम व्यवस्थित झाले नाही, त्यामध्ये रेती ही मिश्रित स्वरूपाची आहे, तसेच मुरुम हा हलक्या प्रतीचा आहे, त्यामुळे या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये। जळगाव उन्नतीकरिता शमी बापू देशमुख, सोनबर्डी।